Today we are going to learn let's measure length, page number 58 and 59. Open your maths book. तुम्ही तुमचं मॅथ्सचं पुस्तक काढा आणि त्याचं पेज नंबर 58 आणि 59 ओपन करा. बघा काय लिहिलेलं आहे, लेट्स मेजर लेंथ. म्हणजे आपल्याला उंची मोजायची आहे. तर ती कशी मोजायची ते आता आपण इथे शिकणार आहोत. बघा इथे मी काही चित्र दाखवलेली आहेत. कंपेअर द लेंथ्स ऑफ द 4 साइड्स ऑफ द ऑब्जेक्ट्स शोन बिलो. बघा आता इथं एक टेबल आहे, पुस्तक आहे, एक उघडलेलं पुस्तक आहे, एक बंद पुस्तक आहे आणि एक कंपास बॉक्स आहे. तर याची उंची आपल्याला मोजायची आहे. तर ती तुम्ही कशी मोजणार? तर बघा 1 वीत अंतर, तर आपल्या अंगठ्यापासून ते करंगळीपर्यंत याला 1 वीत म्हणतात. हँडस्पॅन्स काय म्हणतात? हँडस्पॅन्स. तर त्या हँडस्पॅननी तुम्ही याची उंची मोजायची आहे. बघा बरं, तुम्ही पण मोजा आणि आईला पण मोजायला सांगा. बघा बरं दोघांचं उत्तर वेगवेगळं येतं की नाही. कारण तुमचा हात छोटूसा आहे आणि आईचा हात किंवा ताईचा बाबांचा हात काय असतो? मोठा असतो. त्यामुळं प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येतं. त्यानंतर आहे ही मुलगी आहे बघा, दिसतीये का? ती काय करतीये? एका झाडाच्या कुंडीपासून दुसऱ्या झाडाच्या कुंडीपर्यंतचं अंतर ती लेग स्पॅननी म्हणजे आपल्या पायाच्या पावलांनी मोजतीये, हो की नाही? मग बघा बरं तिने 4 पावलं मोजून दाखवली आहेत. पण तेच जर का तुम्ही एकदा आणि तुमच्या आईनी किंवा बाबांनी एकदा असं मोजलं तर त्याची उत्तरं वेगवेगळी येतील. मग हे बरोबर आहे का? आता बघा ही जी मुलगी आहे ती खिडकीचं अंतर मोजतीये, खिडकीची उंची मोजतीये. तर ती काय करतीये? पेन्सिलनी मोजतीये. दिसतंय का? बघा बरं, तिने 3 पेन्सिली अंतर मोजलेलं आहे आणि पुढचं तिचं मोजायचं राहिलेलं आहे. तर हे अंतर कुणीही मोजलं पेन्सिलनी तरी उत्तर सेमच येईल की नाही? म्हणजेच आपण जे काही मेजर वापरू उंची मोजण्यासाठी ते सर्वमान्य असलं पाहिजे, सगळ्यांना मान्य असलं पाहिजे. प्रत्येकाने हातानी आणि पायाच्या पावलांनी जर का मोजलं तर त्याचं उत्तर वेगवेगळं येईल, हो की नाही? आता बघा तुमचं पेज नंबर 58 आपण बघणार आहोत. काय लिहिलं आहे बरं त्या पेज नंबर 58वर? लेट्स मेजर. यश वॉन्ट्स अ स्टडी टेबल इन हिज रूम with a stick. He measured the length of the wall. बघा त्याला त्याच्या रूममध्ये एक स्टडी टेबल आणायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या रूमची लेंथ मोजली आहे. कशाने? पेन्सिलनी मोजली आहे. बघा तिथं दिसतंय का? 1 2 3 4 पेन्सिली भिंतीचं अंतर आहे. Where the table was to be placed. जिथे टेबल आणायचं आहे ते तेवढ्याच जागेमध्ये मावलं पाहिजे म्हणून त्यांनी 4 पेन्सिल अंतर मोजलेलं आहे. इट वॉज 4 sticks अँड अ लिटिल मोर. यश वेंट टू द शॉप टू सिलेक्ट द लार्जेस्ट पॉसिबल टेबल. तो अंतर किती आणि आपल्याकडे जागा किती आहे बघून दुकानात गेला आणि त्यांनी चॉईस करायला सुरुवात केली, सिलेक्ट करायला सुरुवात केलं. ही जो सॉ सेव्हरल टेबल्स देअर. त्यांनी खूप टेबलं पाहिली वेगवेगळ्या साईजची. ही यूज द सेम स्टिक ॲज बिफोर टू मेजर द टेबल्स. तो ती स्टिक घेऊन गेला होता. ऑब्झर्व द पिक्चर अँड डिसाइड विच टेबल यश वुड चूज. कलर द बॉक्स अंडर द सिलेक्टेड टेबल. बघा पहिलं टेबल आहे 2 स्टिक्स, दुसरं टेबल आहे 3 स्टिक्स, चौथं टेबल आहे 4 स्टिक्स आणि 5वं टेबल आहे 5 स्टिक्स. आता विच टेबल शुड आय बाय असं यशला वाटतंय. त्यांनी कुठलं टेबल घ्यावं बरं? बघा 4 स्टिक्सचं पण आहे आणि 3 स्टिक्सचं पण आहे. जर त्याला आजूबाजूला जागा हवी असेल तर तो 3 स्टिक्सचं पण टेबल घेऊ शकतो की नाही? पण तो
5 स्टिक्सचं टेबल घेईल का? नाही, कारण ते त्याच्याकडे मावणारच नाही आहे. व्हाय डू यू थिंक यश डिड नॉट चूज द टेबल दॅट मेजर्ड 5 स्टिक्स? तो 2, 3 किंवा 4 ह्या स्टिक्सवालं या साईजचं टेबल घेईल. 5वालं टेबल तो कधीही घेणार नाही. आता पेज नंबर 59वर काय करतायत बघा बरं. पेज नंबर 59वर खूप सारी या वर्गातलं एक चित्र आहे आणि मुलं बसलेली आहेत. काय करायला बसली आहेत? रमा वॉन्ट्स टू मेक फ्लॉवर गार्लँड्स फॉर हर क्लासरूम डोअर अँड द स्कूल गेट. तिला ना रमाला वर्गाच्या दाराला आणि आपल्या शाळेच्या गेटसाठी एक हार बनवायचा आहे. शी ब्रॉट अ थिक थ्रेड अँड यूज्ड इट टू मेजर द विड्थ ऑफ द डोअर अँड द स्कूल गेट. बघा तिने मग त्या दाराचं अंतर घेतलं, एक जाड दोरा आणला आणि तिने अंतर मोजलं. किती आहे त्याची उंची, केवढा हार करावा लागेल. कीपिंग 2 हँडस्पॅन्स एक्स्ट्रा ॲट ईच एंड ऑफ ईच गार्लँड शी कट द थ्रेड. व्हाय डू यू थिंक शी केप्ट एक्स्ट्रा लेंथ ऑफ द थ्रेड? बघा तिने काय केलं आहे, मोठा दोरा आणलेला आहे आणि त्या दोऱ्याने तिने दरवाज्याचं माप घेतलं आहे. बघा आई पण दिवाळी दसऱ्याला हार करते तेव्हा दरवाज्याचं माप घेऊनच हार करते दरवाज्याला लावण्यासाठी. आणि ती बाजूला अजून थोडासा जास्त दोरा घेते. तर तुम्ही कधी विचार केलात का की हा जास्तीचा दोरा कशासाठी असतो बरं? तर दाराच्या दोन्ही बाजूला जे खिळे ठोकलेले असतात ते बांधावे लागतील की नाही, म्हणून थोडा एक्स्ट्रा दोरा आपल्याला घ्यावा लागतो. आलं लक्षात? तर कधीही हार कोणासाठी कशासाठी बनवायचा आहे त्याची उंची मोजायची आणि त्याच्या बाजूला थोडासा दोरा सोडायचा आहे. बघा बरं खालच्या चित्रामध्ये दिसतंय तिने आपल्या वर्गाच्या दरवाजासाठी छान हार बनवलेला आहे. आता हे पण करून बघा. ट्राय दिस. फाइंड आउट द लेंथ ऑफ द थ्रेड यू विल नीड टू मेक गार्लँड्स फॉर युअर क्लासरूम डोअर अँड द स्कूल गेट. बघा आता तुम्हाला पण हार बनवायचेत, पण आता आपली शाळा तर तयार नाही आहे, सुरू नाही आहे, म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजासाठी एखादा हार करून बघा. Go to a construction site with your teacher or parent and observe how measurements are taken and what devices are used for that purpose. एखाद्या ठिकाणी इमारतीचं बांधकाम कन्स्ट्रक्शन चालू असेल तर तिथे जा आणि तिथे जाऊन तुम्ही ते मेजरमेंट घेण्यासाठी काय काय वस्तू वापरतात त्या नक्की बघून या बरं का.